चला वेदांत कसं बनवतोय एक सुंदर स्माइल करून. चला मॅच सुरू होते आता. श्री स्पोर्ट्स स्वास्तिक पंच गंभीर पाटीलची सामन्याला सुरुवात करायची आहे. 15 मिनिटाचा अवधी असतो प्रत्येक संघाला 4 षटक हाताळण्यासाठी. चला स्वास्तिक आणि श्री स्पोर्ट्स मध्ये होणारी ही मॅच आहे. पहिला चेंडू बॅकफुटर येऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण होत आहे. एकेरी धावेने धावसंख्येत वर. धावसंख्येचा विचार केला तर श्री गणेश होतोय श्री स्पोर्ट या संघाचा. 1 धावेने 1 चेंडू 1 धाव. वैभव पाडावे आणि वेदांची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. गोलंदाजी मारवर विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मारवर सज्ज समीर. चांगला चेंडू पूर्णपणे सन्मानपूर्ण घेऊन काढला. फायनलिंगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करताना. धावसंख्येचा विचार केला तर 2 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना पंच सुनील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. यांचं सुद्धा स्वराज्य प्रीमियर लीग आज शेवटचा दिवस. हार्दिक स्वागत. 4 दिवसापासून दोन्ही पंच गंभीर पाटीलजी आणि सुनील आपल्याला खूप मेहनत घेताना दिसले. आजचा 5वा शेवटचा दिवस या स्वराज्य प्रीमियर लीगचा. आणि पंचांना हात खोलण्याचा मोका देताना समीर. धावसंख्येत अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्येचा विचार केला 3-4. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. गौरी चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. एकेरी धावेने वर. शेवटचे 2 चेंडू मार्गस्थ. धावसंख्या 4-4-5. 4 चेंडू आणि 5 धावा झालेल्या आहेत. विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत क्रिकेटचा महासंग्राम स्वराज्य प्रीमियर लीग पर्व 3रे चालू असताना काय घडले. वाईट सोडण्याचा प्रयत्न होता आणि वैभव पाडावे तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. कमांड डीजे. चला वैभवदा याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विनीत आलेला आहे. चला जर का कोणाला अजून साई संघ उपस्थित झालेले आहेत असं वाटते. जर का कोणाला नियम समजले नसतील तर आयोजन कमिटीकडे येऊन तुम्ही नियम विचारू शकता. शेवटचा 1 चेंडू मार्गस्थ. धावसंख्या 5. आणि विनीतचा पहिला चेंडू गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या गॅप मध्ये गेला. हलकाच चौकार दिसला. कमान डीजे. चला आघाई करायचे. 15 मिनिटाचा अवधी असेल 4 षटकांसाठी. जर का 4 षटकात 15 मिनिटं झाली नाही, 15 मिनिटात 4 षटकं पूर्ण झाली नाही तर 2 रनची पेनल्टी असेल. आयोजन कमिटीकडून ही सूचना सांगण्यात येते वारंवार. चला पॉवर प्लेचा षटक. पॉवर प्लेचा कॉल देताना हाणामारीचा षटक आणि या षटकासाठी पॉवर प्लेचा कॉल दिलाय. आणि हा एक नियम असतो जेव्हा गोलंदाजी बॉलिंग एंड वरती एक गोलंदाज आला आणि त्यानंतर 2 उपस्थित बॅट्समॅननी पॉवर प्लेचा इशारा केला तो गोलंदाज आपण चेंज करू शकत नाही. जर का गोलंदाज चेंज केला तर पुन्हा 2 रनची पेनल्टी लागते. आणि पॉवर प्लेचा नियम सुद्धा हाच असणार आहे. क्षेत्ररक्षक करताना 4 लेग साइड 4 ऑफ साइड. जर का आपण 2 ऑफ साइडून पुढे जावले तर मागे 2 कंपल्सरी पाहिजे आणि लेग साइडला 3 मागे असतील तर लेग साइडून 1 खेळाडू कंपल्सरी सर्कलच्या आतमध्ये पाहिजे. हा नियम असणार आहे.
म्हणजे ॲज इट इज लेग साईडला 4 आणि ऑफ साईडला 4 असेच खेळाडू अशाच सतरक्षण सजवायचं आहे. गोलंदाजी माळवरती पियुष. पहिला चेंडू गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. आर्चिस चेंडूवर येतोय. ना हाताचा ना पायाचा, डायरेक्ट सहारा घेतलाय तो पोटाचा. ते म्हण आहे ना, पेट नाही हो सेट नाही. क्रिकेटच्या पटलावरती पण तेच दिसते आतिशच्या माध्यमातून. चला एकेरी धावेवर जास्त अवलंबून राहिलेत, पण हे षटक हाणामारीचे षटक आहे. या षटकात चौकारांची आतिषबाजी दिसलीच पाहिजे. 2 चेंडू झाले आतापर्यंत, 2 चेंडू 2 सिंगल धाव आणि हा चांगला चेंडू वेगवान. पियुषचा विचार केला तर वेगवान गती जलद गतीने गोलंदाजी करताना दिसतोय. 3 चेंडूवरती दोन्ही फलंदाजांना हात खोलून कुठे दिले नाही पियुष यांनी. लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. एकेरी धावेने धावसंख्येत भर. धावसंख्येचा विचार केला तर हाणामारीच्या षटकात 4 चेंडू आतापर्यंत झाले आणि एक वर जास्त जोर झाले. चला विघ्नेश फायटरचे आमचे मित्र सोनू यांना आमंत्रण करेन समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचंय. चला वेदांसाठी पारितोषिक लागले. लगातार 3 चौकासाठी योगेश मोरे साहेबांकडे 200 रुपयाचा पारितोषिक. गौरी चेंडूवरती धावचीची संधी वरच्या हँडवरती. ट्रेन तर प्रॉपर पोहोचली होती पण पार्क प्रॉपर नाही झाली, त्याच्यामुळे वेदांतला जीवनदान मिळते. धावसंख्येचा विचार केला तर पॉवरप्लेच्या 5 षटकात फक्त अजूनपर्यंत 5 धावा आले. शेवटचा चेंडू मार्ग असतो, मोठा फटका दिसेल का? फुलटा चेंडू मोठावर कमावण्याचा प्रयत्न. चेंडू गेला सरळ पिवळा पडद्याच्या बाहेर. विनीत तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. चला वेदांसाठी पारदर्शी आले. योगेश मोरे लगातार 3 चौकारासाठी 200. नानानी पार्क मधून मार्केट रूटला रामू कंपाऊंड मध्ये नयन पद्माकर मागेला जे यांच्याकडून वेदांच्या लगातार 3 चौकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक लागलेलं आहे. चला टोटल 700 रुपये. गोलंदाजी मारा विचार केला तर नेविल. मोठा फटका गेल्याचा प्रयत्न. कॅपच्या दिशेने फिरकवून देण्याचा प्रयत्न होता पण जीत चेंडूवर आलं आणि एकेरीने संतुष्ट करावा लागेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 15. चला वेदांत जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तिथपर्यंत श्री स्पोर्ट्स संघाला चौकाराची आतिषबाजी बघायची संधी मिळेल का? आणि वाईट पंच पुन्हा एकदा हात खोलताना अतिरिक्त धाव फलकामध्ये ऍड होताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाले 16. पुन्हा एकदा तेच चित्र नाही, आता फक्त डिक्लेअर आहे. डिक्लेअरने एकेरी मध्ये भर आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 3 चेंडू 17 धावा. आणि खतरा कोणासाठी आहे? श्री स्पोर्ट संघ का स्वास्तिक? चला वेदांश ऐकवले होते ज्याच्या लगातार 3 चौकारासाठी नयन पद्माकर मांगेलाजी यांच्याकडून 500, योगेश मोरे यांच्याकडून 200 रुपये लागलेले आहेत. चला तब्बल 700 रुपये लगातार 3 चौकारासाठी वेदांसाठी लागलेले आहेत. आणि काय सुरेख गोलंदाजी. कुठेतरी वाईट सोडण्याचा प्रयत्न होता पण शेवटी खेळावं लागलं कारण की चेंडूने फिरकी घेतली आणि चेंडू यष्टांच्या जवळ आला होता. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 18. 3 चेंडू आणि 18 धावा. आणि सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये आर्चिसच्या माधवने जसा आला तसाच प्रसाद पुरस्कार आपल्याला तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. कमांड डीजे.
चला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 5 चेंडू आणि 19 धावा आणि मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आमचे विष्णू. हलकी हाताने खेळून काढला फटका. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 20. घेऊ एक छोटासा ब्रेक. ऐके एक सुमधीर संगीत. चला दोघांसाठी आता दोन्ही फलंदाजांसाठी प्राइज झाले. नयन पद्माकर मांगेला यांच्याकडून दोन्ही फलंदाज उपस्थित. जर का कोणत्याही फलंदाजाने 3 चेंडूवर 3 चौकार मारले तर 500 रुपयाचा रोख पारितोषिक लागलेले आहे विष्णू आणि वेदांतसाठी. आणि वेदांत और योगेश मोरे यांच्याकडून सुद्धा लगातार 3 चौकारसाठी 200 रुपये लागलेले आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. समीरने सुंदर झेल टिपला मैदानाच्या आतमध्ये आणि वेदांत आता तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. कमान डीजे. चला मैदानाच्या आतमध्ये वेदांत त्याची जागा घेण्यासाठी विचार केला तर करण घोसाळकर आलेले आहेत. एक लेदर विश्वासील मोठा खेळाडू. आणि पहिला चेंडू वाईड. चला धावसंख्येचा विचार केला तर लगातार 2 वाईडने धावसंख्या दुहेरीने भर. 22. फुलटॉस चेंडू गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. चेंडू गेला सीमारेषा पार. कमान डीजे. थँक्यू डीजे. चला करण घोसाळकर पहिल्या चेंडूवरती चौकार. चला यष्टी रक्षकाला कुठेतरी क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी भाग पाडला जाते आणि तिकडून एक अष्टपैलू खेळाडू एक सुंदर स्माइल देतोय ब्ल्यू कॅप घालून. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. चेंडू जर का स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडला असता तर संतुष्ट करावं लागेल. अष्टपैलू खेळाडूचा उल्लेख केला तर पुन्हा एकदा स्माइल दिली कार्तिकनी. मला माहिती आहे स्वतःचाच उल्लेख केला असेल. 3 चेंडू 27. धावचीची संधी. गाडी स्लो आली. जर का फास्ट आली असती तर विष्णू तंबूच्या दिशेने जाताना दिसला होता. याच्यासाठी लगातार 3 चौकारासाठी नयन पद्माकर मांगेराजी यांच्याकडून 500 रुपये लागलेले होते आणि आता कुठेतरी मान करीत ठरणार नाही. धावसंख्या 28. पुन्हा एकदा गॅपच्या दिशेने प्रयत्न आणि धावचीची संधी. थ्रो थ्रो थ्रो. त्याला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 29 रन ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूवरती विष्णू मोठा फटका खेळ का. शेवटचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. समीर चेंडूवर येतोय आणि एकेरी धावेने संतुष्ट करावं लागेल श्री स्पोर्ट या संघाला. पहिल्या इनिंगची समाप्ती. धावसंख्या झालेली आहे 30-30. आव्हान असेल स्वास्तिक या संघाला 31. घेऊया एक ब्रेक. ऐक्या एक संगीत. चला गणेश नगर आणि श्री साई माऊली नाना निपाण यांच्या आजचा 5व्या दिवसाचा पहिला सामना झाला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो ज्याच्या बॅटमधून पहिल्याच सामन्यात चौकारांची आतिषबाजी दिसली असा माही. त्याला विनंती करेल त्यांनी मंचावरती मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट घ्यायला. एक चेहऱ्यावरती स्माइल करून यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय माही. आता हसतोय. या मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देण्यासाठी मी आमंत्रित करीन
चला त्यानंतर मी यामध्ये बेबी एकलव्यचे एक महान खेळाडू ज्यांचे अष्टपैलू यांनी अशी ओळख करून दाखवली विरार प्रीमियर लीग मध्ये राजेश जगतापजी साहेब यांना विनंती करेन त्यांनी मंचावर येऊन माहीला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन सन्मानित करायचं आहे. इंटरव्ह्यू घ्यायचा. चला कॉंग्रॅच्युलेशन, माही मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. एक चौकारांची आतिषबाजी दिसली त्याच्या बॅटमधून आणि आता श्री स्पोर्ट आणि स्वास्तिकची मॅच चालू आहे. पहिल्या इनिंगची समाप्ती 30 धावांवरती झाली. 31चं एक आव्हान आहे स्वास्तिक या संघाला. समीर आणि आर्चीची जोडी मैदानात मेसज्ज गोलंदाजी मावर विचार केला तर अनिकेत पहिल्या चेंडूवर धावचीची संधी. थ्रो थोडासा स्लो झाला, गाडी स्लो झाली. गुप्चर पाड्यातून वावटी आडी द्यायला थोडासा टाइम लागला. चला पहिल्याच चेंडूवरती श्री गणेश झाला स्वास्तिक या संघाच्या एकेरी धावेनी आणि 9 चेंडूची सांगता होते आणि धावचीची संधी. थ्रो थ्रो थ्रो. इकडे तर गाडी पूर्णपणे चुकीची पार्क झाली. वावटेवाडीत तरी थांबले असते तरी कुठेतरी चान्स मिळाला असता, पण आता जास्तच पुढे गेलं. मनवेल पाड्यात गेला श्री स्पोर्ट संघ. चला ना मॅन ऑफ द मॅचचा मान करतोय माही. याच्या बॅटमधून चौकारांची आतिषबाजी दिसली. कॉंग्रॅच्युलेशन माही. कसं वाटतं मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट मिळून? खूप चांगलं वाटतंय. खूप चांगलं वाटतं. आणि प्रथमतः तू ओव्हरमध्ये लेदर खेळायचा, आता बॉक्स खेळताना दिसतो. म्हणजे बॉक्स क्रिकेट बद्दल काय म्हणशील? ॲक्च्युली चांगलं ऑर्गनाईज केलं ओव्हरऑल ग्राउंडची हे बघता. आणि पहिल्यांदा बघतो की पॉवर प्लेचं हे चालू केले ऑफ, म्हणजे सॉर्ट ऑफ ती काय बोलतो आपण त्याला पॉलिसी चालू केली पॉवर प्लेची एक. त्यामध्ये पण थोडा बॅट्समनला ॲडव्हान्टेज आहे, पण ठीक आहे ओव्हरऑल चांगलं चांगलं हे आयोजन वगैरे केलं आहे. त्याला आता ॲडव्हान्टेज आहे समजलं. मग पुढच्या मॅचमध्ये कॉन्फिडन्स आहे तुमच्याकडे खूप, काय म्हणशील संघाबद्दल? पहिल्या मॅच जिंकल्यावर ऑब्व्हियसली कॉन्फिडन्स असणारच खेळण्यासाठी. बेस्ट ऑफ लक आणि ऑल द बेस्ट. जिथे तुझा खूप कॉन्फिडन्स आहे, बॉक्स क्रिकेटवरती खेळतोय, जशा प्रकारे बोललाय तसं सुद्धा कॉन्फिडन्स पुढच्या मॅच मध्ये दिसेल. ऑल द बेस्ट तुझ्या मॅच साठी. यानंतरची मॅच असणार आहे नाणेफेक साठी दोन्ही कर्णधार आई माऊली आणि VVCC दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये येतं. आणि आजची स्तंभूच्या दिशेने जाताना दिसला आणि विचार केला त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गौरीश आलेला आहे. AMCC कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. VVCC कर्णधार प्रथम पुकार टॉस्का बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. चला गौरीश आलेल्या आर्चिस यांची जागा घेण्यासाठी आणि गोलंदाजी मारवर विचार केला तर अनिकेत आहे. आणि सुंदर सुंदर गोलंदाजी सेमिड विकेटचा पुरेपूर फायदा घेऊन दिसतोय. एक निर्धाव चेंडूची सांगता होतय. चांगलं कमबॅक VVSC आणि चला आणि AMCC नाणेफेक होताना तेजस जगतापजी यांच्या हस्ते नाणेफेक. एक सुंदर क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपण काल बघितलं होतं. कोणाचा कॉल होता? चला टेल. काय निर्णय असेल प्रथम? आम्ही बॉलिंग घेऊन खेळतो. बॉलिंग घेऊन. मग किती धावापर्यंत रोखण्याचं आव्हान असेल? रोखायचं तर 24च्या आतच आहे, बघू आता. 24च्या आत. प्रथम तर वर्ष ही स्पर्धा केली. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप चांगलं केलंय, म्हणजे ज्याप्रमाणे बाउंड्रीज वगैरे वाढवल्यात आणि ज्याप्रमाणे म्हणजे ग्राउंड वगैरे पण व्यवस्थित आहे, खेळायला मजा आहे. चला बेस्ट ऑफ लक तुमच्या मॅच साठी. VVSC नाणेफेक हरला, नाणेफेक जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं. क्षेत्ररक्षण आता करायची बॅटिंग आणि त्यांनी सांगितलं की 24च्या आत रोखायचं. मग किती धावा मारण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 35 चला 35 ते 40 धावा. आणि या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल तुम्ही लगातार 3 वर्ष ही स्पर्धा खेळत आला असतील, या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? खूप उत्कृष्ट आयोजन आहे आणि असंच आयोजन करत राहावं, असंच आमच्या प्लेअर लोकांना संधी भेटते खेळायची. खूप मजा येईल इकडे खेळायला. चला बेस्ट ऑफ लक आणि ऑल बेस्ट तुमच्या मॅच साठी दोन्ही संघांना. एकाने सांगितलं 24 मध्ये आत रोखायचं तर एकाने सांगितलं 35 ते 40 मारण्याचा प्रयत्न असेल.
चला पॉवर प्लेच्या षटकात पॉवरफुल बॅटिंग दिसली, चौकार आला, गोलंदाजी मारू विचार केला तर कुणाल पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, धाव संख्या जाऊन पोचली 10 वरती. समीर एक सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे, त्याची 7 गौरीश, धाव संख्या झालेली आहे ती 10. पुन्हा एकदा गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, पंचांकडे दाद मागितली, पंचांनी हल्ली काय त्यांनी दाद फेटाळली, धावसंख्येचा विचार केला तर एकेरीने बरं 2 चेंडू 11 धावा. पॉवर प्लेचे हाणामारीच्या षटकात, त्या हाणामारीच्या षटकात पहिल्या चेंडूवरती चौकार आला. आता गौरीश फुलटॉ चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू डिक्लेअर झोन मधून ट्रॅव्हल केला. धावसंख्येचा विचार केला 3 चेंडू 12 धावा. 3 चेंडू 12 धावा. 15-19 ची मॅच आहे. स्वास्तिक का श्री स्पोर्ट संघ, कोणता संघ कम बॅक करेल? दोन्ही संघांना जर का प्रथम विजय पाहिजे असेल तर लढावं लागेल आणि नक्की एक कोणता तरी संघ निश्चित विजय ठरेल. चांगला फटका आणि चेंडू गेला सीमा रेषा पार. कमान डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्या 16 धावा. 14-15 ची मॅच आहे. धावसंख्येचा विचार केला तर 16 आणि 14-15 ची मॅच बनली आहे. ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना दिसेल का? का लवकर संपवतील? सुंदर वेगवान गोलंदाजी, कुणाल निर्धाव चेंडूची सांगत होते. एक चांगला कमबॅक कुणाल बांबूकडे करताना दिसतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आहे तिथेच. शेवटचा चेंडू मार्गस्थ, धावसंख्या झाली ती 16. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू समीर यांच्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल काही प्रॉपर कलेक्ट नाही झाला. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झाले 17. आता येणाऱ्या 2 षटकात खतरा कोणाला आहे? स्वास्तिक का श्री स्पोर्ट? घेऊया एक छोटासा ब्रेक, ऐक्या एक डीजे. थँक्यू डीजे. चला गोलंदाजी मार विचार करत एक मुख्य षटक नेहमी श्री स्पोर्ट या संघाकडून घेऊन येतो असा शशांक गोलंदाजी मारवती सज्ज. धावचीची संधी, पंचांकडे दाद मागितले, पंचांनी दाद फेटाळली. एकेरी धावेने संतुष्ट व्हावं लागेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 18. 11-13 ची मॅच. धावसंख्या झाली ती 18. शेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, तो जर का प्रॉपर झाला होता तर कुठेतरी धावचीची संधी पंचांकडे दाद मागताना दिसला असता. धावसंख्येचा विचार केला तर एकेरी भर 19 धावा. 10-12. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येत एकेरीने पुन्हा वर. नव चेंडू 11 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कुणाल बांबूकडे. जर का बॉल कलेक्ट झाला असता तर कुठेतरी रंग बदलताना दिसला असता सामन्याचा. धावसंख्येचा विचार केला तर स्वास्तिक या संघाला जिंकण्यासाठी 8 चेंडू मध्ये 10 धावा पाहिजे असतील आणि त्याच बाजूने श्री स्पोर्ट संघ 8 चेंडू मध्ये 10 धावा डिफेन्स करतील का?
फुलटॉस चेंडू शेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न, धावचीची संधी पण निर्धाव चेंडूची सांग धावताना प्रेशर प्रेशर प्रेशर. धावसंख्येचा विचार केला तर आहे तिथे 7-10ची मॅच. कोणाला या सामन्यावरून आता मिळणार आहे ती 7-10ची मॅच. आणि नो बॉल. जिकडे षटक संपण्याची वाट बघत होते तिकडे आता पडलाय नो बॉल. स्वराज्य प्रीमियर लीग आहे सुपर हिट. पुढील येणारा चेंडू असणार आहे फ्री हिट. चला आता समीकरण बदल. आता 7-9ची मॅच झाली. फुलटॉस चेंडू गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न आणि एकेरी धाव्याने संतुष्ट व्हावा लागेल. षटक संपलं. शेवटच्या षटकासाठी धावा ठेवल्या आहेत ते 8. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐका एक संगीत. DJ Webber in the mix. थँक्यू डीजे. तर 6 चेंडू मध्ये 8 धावा पाहिजे असेल स्वास्तिक या संघाला आणि श्री स्पोर्ट संघाला 6 हात डिफेन्स करता येतील का? पहिल्या चेंडूवर बुरकावून देण्याचा प्रयत्न आणि थ्रो थ्रो थ्रो. पहिल्या इनिंग श्री स्पोर्टच्या फिल्डिंग पासून बघितलं थ्रो काही प्रॉपर आले नाही. त्या थ्रो मध्ये निश्चित धावचित मिस केल्यात आणि 5-7ची मॅच. गौरी शाला स्ट्राईक एंड वरती आणि गोलंदाजी मार्ग वैभव पाडावे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. झेल टिपला नाही. विष्णू करतोय चुकी आणि चुकीचं रिपांतर होते. एकेरी धावेने धावसंख्येत भर. वैभवाच्या गोलंदाजी जर का हा झेल टिपला असता तर कुठेतरी समीकरण पुन्हा बदललं असतं. पण आता मॅच जाऊन पोचलेली आहे ती 4-6. 4 चेंडू आणि 6 धावा. चला 15 मिनिटाचा अवधी असतो. 4 षटक हाताळा. वेळेचं सुद्धा बंधन असतं क्रिकेटच्या सामन्यात. विराट क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण बघितला क्रिकेटचा महासंग्राम. स्वराज्य प्रीमियर लीग पर्व 3रे. या स्वराज्य प्रीमियर लीगचा विचार केला तर यानंतर होणारी मॅच आहे VVSC आणि AMCC. VVSC चा विचार केला तर गेल्या वर्षीचा पहिला प्राइजचा मानकरी होता तो संघ यानंतर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसणार आहे. टाइम स्कोरर चला स्वास्तिक संघ जर का त्यांच्या 15 मिनिटं कंप्लीट होत येणार असतील आणि जर का तुम्ही तिकडे प्लेअर बोलवला तर त्यांची पेनल्टी कॅन्सल होईल आणि तीच पेनल्टी जर का त्यांनी अपील केली तुम्ही प्लेअर बोलवला तर तुमच्यावर सुद्धा लागू शकते. 15 मिनिटाचा अवधी 15 मिनिटं कंप्लीट व्हायला विचार केला तर स्कोरर किती मिनिटं उरलेत? 3.5 मिनिटं बाकी असतील. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. शशांक चेंडूवर येते. क्षेत्ररक्षण होते. काय काय घडलं? एकावर दुसरा दुसऱ्यावर तिसरा नाही चढला ते नशीब असेल आणि एकेरी धावेने संतुष्ट राहावं लागेल स्वास्तिक या संघाला. चला खांद्याला खांदा देऊन विचार केला तर महाराष्ट्राचा एक दहीहंडी सण मोठा होतो आणि इकडे एकावर एक खांदा देत होते स्वास्तिक श्री स्पोर्ट खेळाडू. 2-5ची मॅच. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये आणि आता गौरी तंबूच्या दिशेने जाताना दिसतो आणि आता मॅच हार्ड बनले. 1-5ची. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. गोलंदाजी मारा विचार केला तर जीत आलेला आहे. सॉरी बॅटिंग एंड वरती गौरीश यांची जागा घेण्यासाठी आणि गोलंदाजी मॅच वैभवदा. 1-5ची मॅच. कोण ठरणार या मॅचचा विजयी? आणि चांगला चेंडू हाताळलाय. चला क्षमता होती जीत मध्ये चौकार मारण्याची. जर का त्या चेंडूवरती एक धाव आली असती तर कुठेतरी विजय संघ घोषित मला इकडून करता आला असता स्वास्तिक. पण आता सामना जिंकतोय श्री स्पोर्ट संघ. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक संघ. स्वास्तिक गुड बॅटिंग. जीत